सगळ्यात आपण चुकतो कुठे माहिती आहे का, अननेसेसरी खर्च करतो अननेसेसरी ठिकाणी. म्हणजे ओपनिंगच्या वेळेला कुठले तरी दादा मामा काका बोलवतो, डीजे लावतो. यातला एकही माणूस दुसऱ्या दिवशी तुमच्या फ्रँचायझीच्या अदरवाईज त्या आउटलेटला येत नसतो. मेन मोठो तुमचा जो बिझनेसचा आहे, माझ्या एरियातल्या लोकांना माझा व्यवसाय कळायला पाहिजे, कारण पैसे देणारे ते ग्राहक आहेत ना, तो त्यांच्यापर्यंतच आपण पोहोचत नाही. सो आपल्याकडे दिखावा या गोष्टीवरती खूप पैसा खर्च केला जातो, तो कमी झाला पाहिजे. म्हणजे मराठी पण जपण्यासाठी मला कोणताही झेंडा खांद्यावर घ्यायला आवडत नाही. मराठी माणसाने मराठी माणसाला पडद्यामागून किंवा पडद्याच्या पुढून मदत केली पाहिजे. मराठी व्यावसायिक उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. जर तो नाही राहिला तर महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय व्यावसायिक ऑलरेडी पसरलेत, अजून पसरवून महाराष्ट्राचं दुसरं राज्य व्हायला वेळ लागणार नाही. हा माझा व्यक्तिगत समज आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी माझ्याकडनं उचललेला खारीचा वाटा आहे म्हणूया, की मला माझा मराठी व्यावसायिक मोठा करायचा आहे, की ज्याचा पिंडच नोकरीचा आहे. म्हणजे आपण व्यावसायिक सुद्धा आपल्या मुलाबाळांना सांगतो की अभ्यास कर, नाहीतर चांगली नोकरी लागणार नाही. इथूनच आपली सुरुवात आहे. हेच जर तुम्ही गुजर मारवाडींकडे गेलात तर तुम्ही बघत असाल तर त्यांच्या दुकानातच वरच्या लॉफ्टवरती ती फॅमिली बिंदास राहत असते. मला काय याच्यात फार मोठं प्राऊड फिलिंग वाटतं असं नव्हे. म्हणजे ती लोक शेवटी किती झाले तरी बाहेरच्या राज्यात आपल्या राज्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा उद्देश आहे की इथे याचे पैसे कमवायचे, स्टेबल व्हायचे. सो मराठी व्यावसायिक उभा करायचा आहे तर त्याला त्याची माहिती देणं गरजेचं आहे आणि त्याच्या भाषेत त्याला माहिती देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जास्त माझा कल हा मराठी व्यावसायिक उभं करणं आणि त्यांना नॉलेज देणं याच्याकडेच कायम आहे. काही जणांना मे बी हे विचार पटणार नाही, पण आपल्या मराठी माणसाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक एक आहे, तो ऐकून घेत नाही. म्हणजे जशी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातली माहिती आहे तर मी ती ऐकून घेतली पाहिजे. जर तुम्ही माझ्याकडे येताय तर आमच्या खूप ओळखी आहेत. म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं हा जी काही आपल्याकडे प्रचलित म्हण आहे, आपण ऍक्च्युली अजून तसे वागतो. ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे डिजिटल मार्केटिंग हा प्रकार तुम्ही समजून घेतला पाहिजे. तुम्ही करा कुठल्याही कंपनी बरोबर. म्हणजे माझा कधीच असा आग्रह नसतो की मी सांगतोय तर माझ्या बरोबरच करा. आपण काय कन्सल्टिंग चार्जेस घेत नाही, पण ऐकून घेत नाहीत. आपले व्यावसायिक ऐकून घेत नाहीत किंवा एका वेगळ्या फोबियामध्ये असतात की आमचंच प्रोडक्ट छान, आम्हीच तसे. बेसिकली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर हा प्रॉब्लेम खूप दिसतो. म्हणजे आमच्या चवीचा पेटंट आहे, आमचीच चव भारी. माझं अगदी क्लिअर मत आहे की तुम्ही मसाले कुठले वापरताय, काय करताय, हा तुमचा इंटरनल विषय असतो. गॅसची फ्लेम किती मोठी आणि किती छोटी आहे याच्यामुळे सुद्धा चवीत फरक पडतो. त्यामुळे असं काही चवीला बंधन नाहीये. त्यामुळे थोडंसं ऐकून घेतलं पाहिजे की डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रा रिलेटेड जे कोण तुम्हाला काही सांगतात, ऐकून घ्यायला काही पैसे पडत नाहीत ना. त्यातनं होणारा तो फायदाच होणार आहे. तुम्हाला पटलं तर काम करा, अदरवाईज करू नका. तो वेगळा कन्सल्ट झाला. पण ऐकून घेणं प्रचंड गरजेचं आहे आपल्या मराठी व्यावसायिकांनी. जर ऐकून घेतलं तर मराठी व्यवसायासारखा व्यावसायिक नाही, कारण तो चिकाटी असतो, त्याच्यामध्ये गट्स असतात. आपण इथले आहोत बेसिकली. म्हणजे काय म्हणतात, हे शेतच आपलं आहे, त्यामुळे त्यात काय उगवायचं आहे आपल्याला माहिती आहे. पण ते ऐकून घेण्याची तयारी पाहिजे थोडी. म्हणजे अगदी आपल्या भाषेतलं उदाहरण सांगायचं झालं तर आपण असं कधी मागतो का हॉटेलमध्ये गेल्यावर की एक मिनरल वॉटर आण रे. आपण म्हणतो की बिस्लरी आण. मग तो समोर जी कुठली बॉटल आणून ठेवतो ती आपल्याकडे बिस्लरी असते. किंवा संतूर साबणानं आजपर्यंत आपण कपडे धुतलेत का? नाही धुतलेत ना. किंवा फेसवॉशच्या ऐवजी कोलगेटनं तोंड धुतलंय का? सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो, तोच फेस तोंडाला लावलाय का? नाही ना. सो हे ब्रँड आहेत ना. म्हणजे एका प्रोडक्टला घेऊन आज एवढे वर्ष ब्रँडिंग करतायत ना. तर ब्रँडिंगचा उपयोग होतो की नाही या प्रश्नाचं उत्तरच आहे ब्रँड. सो डेफिनेटली उपयोग होतो. बेसिकली एक लक्षात घ्या की व्यवसाय करणं हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे मी धंदा करतोय आणि मी ब्रँड करून धंदा करतो, हे दोन वेगळे पार्ट आहेत. नवीन व्यावसायिक जेव्हा मार्केटमध्ये येतो तर त्याने त्याच्या जो कुठला व्यवसाय त्याला करायचा त्याबद्दलची माहिती त्याने घेतलेली असते. लोगो कसा डिझाईन झाला पाहिजे हे त्या कंपनीला ठरवू दे की ज्यांच्याकडे तुम्ही काम देताय. आता ती कंपनी कुठली चूज करायची हा त्या व्यावसायिकाचा प्रश्न आहे. शेवटी कसं आहे की तुम्ही जर चांगली कंपनी चूज केली तर तुम्हाला चांगलं काम मिळणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर पैसे बघाल, ओके,
तर मग काही वेळेला फटका बसतो. म्हणजे माझं असं अजिबात म्हणणं नाही की स्वस्त महाग या कंपॅरिझनकडे मी जात नाहीये. तुम्हाला त्या कंपनीबद्दलची पूर्ण बेसिकली पहिल्यांदा माहिती पाहिजे की मी कोणत्या कंपनीबरोबर डिजिटल मार्केटिंग करतो, तिथे असलेल्या डिझायनर्सना, तिथे असलेल्या ओनरला या गोष्टींची ऍक्च्युअली माहिती आहे का, त्या गोष्टीचं नॉलेज आहे का, हे त्या व्यावसायिकांनी जाणून घेतलंच पाहिजे. लोगो ही कल्पना आपल्याकडे अशी आहे बऱ्याच वेळेला की खूप कलर्स वापरले म्हणजे लोगो छान होतो, असं काही नसतं. लोगो ही कन्सेप्ट असते. तो लोगो तुमच्या व्यवसायाच्या असलेल्या हिडन गोष्टींना समोर आणण्याचं माध्यम म्हणजे लोगो आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला सगळं लोगो म्हणजे आता माझा व्यवसाय कुठला आहे, तर माझं मिसळ हाऊस आहे, तर मग ते कुठल्याही पद्धतीनं तो मिसळ दिसलीच पाहिजे, मग त्या मिसळची वाटी दिसलीच पाहिजे. तुमचं कोर काय आहे त्याच्यात, म्हणजे की हा माझं हॉटेलमध्ये जी मिसळ मिळते तर माझं हॉटेल खूप छान आहे, किंवा येस याच्या मी फ्रँचायझी मॉडेलला जाणार आहे, तर त्या पद्धतीने म्हणजे तुमचे जे हिडन गोष्टी आहेत ना त्या गोष्टी त्या लोगोमधनं इंडिकेट झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, लोगो डिझाईन करताना तुमचा टार्गेट ऑडियन्स तुम्हाला सेट करावा लागला पाहिजे, करता आला पाहिजे, सॉरी, की माझ्या इथे कुठली लोक जास्त येणार आहेत, कारण त्याची प्राइस रेंज वगैरे सगळं तुम्ही ठरवलेलं असतं. असं जरा की उद्या 200 रुपयाची एखादी वस्तू आहे, तर 200 रुपयाची वस्तू खाण्यासाठी येणारा कस्टमर कुठला आहे, त्या कस्टमरच्या नजरेला आवडेल अशा पद्धतीचा तो सिम्बॉल लाईक लोगो असला पाहिजे. सो लोगोच्या कल्पना इथून सुरू होतात. बेसिकली फ्रँचायझी घेणं म्हणजे काय, तर असं जरा की तुमचं एखादा आउटलेट आहे आणि त्याचं मोठं नाव आहे, सो त्या नावाचा बेनिफिट घेण्यासाठी मी तुमच्याकडे ती फ्रँचायझी घेतो. आता फ्रँचायझी घेताना महत्वाची गोष्ट काय की ते लोकेशन चेंज झालंय. म्हणजे आता तुम्ही जे बघताय ते तुमच्या लोकेशनला खूप बिझनेस होतोय हे मला दिसतंय, म्हणून मी ती फ्रँचायझी घेतो. आता माझं लोकेशन चेंज झालं, माझ्या इथला क्राऊड चेंज झाला. सगळ्यात आपण चुकतो कुठे माहितीये का, की ज्या वेळेला आपण फ्रँचायझी घ्या किंवा स्वतःच्या नावानं आउटलेट सुरू करा, एनी हाऊ अननेसेसरी खर्च करतो अननेसेसरी ठिकाणी. म्हणजे ओपनिंगच्या वेळेला आपण कुठले तरी दादा मामा काका बोलवतो, डीजे लावतो, सजावट करतो. यातला एकही माणूस दुसऱ्या दिवशी तुमच्या फ्रँचायझीच्या अदरवाईज त्या आउटलेटला येत नसतो. मेन मोटो तुमचा जो बिझनेसचा आहे की माझ्या एरियातल्या लोकांना माझा व्यवसाय कळायला पाहिजे, कारण पैसे देणारे ते ग्राहक आहेत ना, सो त्यांच्यापर्यंतच आपण पोहोचत नाही. सो आपल्याकडे दिखावा या गोष्टीवरती खूप पैसा खर्च केला जातो, तो कमी झाला पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं आहे की करा, नक्की करा. म्हणजे आपण जेव्हा नवीन ओपनिंग करतोय तर काही गोष्टी त्याच्यासाठी गरजेच्या असतात, तर त्या करणं गरजेच्याच आहेत. पण जो अननेसेसरी खर्च करतो आपण, की जसं मगाशी सांगितलं म्हणून, पण आपण या गोष्टीवर भर नाही देत की आपण सोशल मीडियासारख्या माध्यमातून आपल्या एरियातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना आपण येतोय मार्केटमध्ये किंवा त्यांच्या एरियात आपण येतोय, आपण काहीतरी छान चव घेऊन येतोय, हे पोहोचतच नाही. दुसरी गोष्ट अशी होते की आपल्याकडे नियोजन नसतं, म्हणजे आपल्याकडे असलेल्या भांडवलाचंच आपण नियोजन करत नाही. त्यामुळे आपण लोकांपर्यंत पोहोचणं याच्यासाठी जे महत्त्वाचे माध्यम आहेत, लाईक सोशल मीडिया घ्या, वेबसाईट डिझाईन डेव्हलपमेंट, आउटडोर मार्केटिंग, म्हणजे याच्यामध्ये पेपर ॲड्स म्हणा, पेपर इन्सर्ट्स, XYZ ब्ला 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 जे काय आहेत त्या, या गोष्टी आपण करतच नाही. या गोष्टी करतो कधी माहिती आहे का, जेव्हा व्यवसायाला फटका बसायला लागतो तेव्हा त्या गोष्टी करायला लागतो. आणि जेव्हा मग आमच्यासारख्या किंवा कुठल्याही डिजिटल मार्केटिंग कंपनीकडे जातात तर त्यांनी सांगितलेला आकडा तुम्हाला खूप मोठा वाटतो. का वाटतो, तर तुम्ही तुमच्याकडचे पैसे संपवलेत चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून, आणि आता तुम्हाला कळायला लागलं की आपल्या व्यवसायाला गरज आहे या गोष्टीची, पण आपण ते करू शकत नाही का, तर पैसे नाहीत. सो हा इतका क्लिअर कट फंड आहे की तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी जवळपास 1.5 महिना लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर सोशल मीडिया हा एक मदाराचा खेळ आहे. तुम्हाला ते माकड सजवून बंड ठेवावं लागतं, डमरू वाजवून लोक गोळी करायला लागतात, आणि जेव्हा तिथे 50-100 लोक गोळा होतात तेव्हा ते माकड बाहेर आणावं लागतं. आणि मग ते बघितल्यावर त्या 100 लोकांमधनं 20 लोक तुम्हाला पैसे देणार आहेत हे गृहीत धरून ते माकड नाचवावं लागतं. एक्झॅक्टली सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग असंच काम करतं. आपण काय करतो म्हणजे जरा सजवतो वगैरे सगळं, आणि अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळेला ते नाचवत असतो, की ज्याच्यामुळे क्राऊड तिथे उभाच राहतं. म्हणजे दुपारी 2 वाजता तुम्ही माकड नाचवत असाल एखाद्या चौकामध्ये, तर लोक नाही येणार आहेत ना, ती वेळ नाही आहे ते नाचवायची. सो तुम्हाला असं वाटतं की आम्ही छान नाचवतोय. सो एक्झॅक्टली व्यवसाय असंच चालतोय मराठी माणसाचा, की चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय.
योग्य वेळेला मार्केटिंग करत नाहीये, योग्य वेळेला सोशल मीडिया ऍक्टिव्ह करत नाहीये, त्यामुळे त्यांना तो पाहिजे तो ग्रो मिळतच नाहीये त्यातनं. आणि मग हे फ्रँचायझी मॉडेल्स बंद पडणं किंवा तुमच्या नावाने जर व्यवसाय सुरू केला असला तरी तो बंद पडणं, याच्यासारखे प्रॉब्लेम्स आपल्या लोकांना दिसत आहेत. आणि याच्यात सगळ्यात मोठा बसणारा फटका आपल्याला असा आहे ना, की तुम्ही बंद केलेल्या व्यवसायावर परप्रांतीय माणूस येतोय, तिथे दुकान टाकतोय आणि या स्ट्रॅटर्जी घेऊन तो सगळं रन करतो आणि मग आपले डोळे उघडतात. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. एकसारखीच दाखवली तर कंटाळणार. मी रोजच तुम्हाला एका शर्टमध्ये बघेन तर कंटाळणार ना. तुम्ही त्या प्रोडक्टला अनेक अंगाने दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की आता घ्या ना, की अरे मम्मी असं संतूर साबणवाल्याने ते ऍड काढले. आपल्या लहानपणी असं होतं का? ट्रेंड बदलला ना. तुम्हाला एक केस स्टडी म्हणून सांगतो की जेव्हा पोलिओचा डोस हा काही ग्रामीण भागांमध्ये दिला जायचा ना, म्हणजे हरियाणा घ्या, पंजाब घ्या, बिहार असल्या काही तिथे जे काही ग्रामीण भाग होते, या ग्रामीण भागांमध्ये पोलिओ डोस लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हता. सो एक ऍड एजन्सी गव्हर्नमेंटने निवडली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन पाहिजे. आता अमिताभ बच्चनला त्यांनी साईन केलं आणि त्यांना सांगितलं की अशा आपली स्क्रिप्ट आहे, सो असं तुम्हाला बोलायचंय. सो बच्चन ने शुरू केलं की आप लोगों को पोलियो डोस देना चाहिए, ये जरूरी है, आपके बच्चे सुरक्षित रहेंगे, XYZ वगैरे सुरू केलं. सर्वे नंतर एक लक्षात आलं की पर्सेंटेज मध्ये काहीच वाढ झालेली नाहीये. सो गव्हर्नमेंट चकित पडलं की आता ह्याच्यापेक्षा मोठा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, म्हणजे बच्चनपेक्षा कोण मोठा आहे आपल्याकडे. मग ऍड एजन्सीनं थोडासा R&D केली आणि त्यांच्या एक लक्षात आलं की ज्या ग्रामीण भागांसाठी आपण ऍड करतोय, बच्चन दाखवतोय, त्या भागांमध्ये लोकांनी बच्चनला ऍक्सेप्ट केलेलं आहे ते अँग्री यंग मॅन या ह्याच्यामध्ये, की जसं दिवारमध्ये आहे, शोलेमध्ये आहे, या पद्धतीचा बच्चन त्यांना आवडतोय किंवा तो त्यांना भावलेला आहे. मग त्यांनी काय केलं, स्क्रिप्ट सेम ठेवली, फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही आता ह्या पट्टीमध्ये बोला. मग बच्चन ने सुरू केलं की आप लोगों को ये डोस देना चाहिए, ये बहुत जरूरी है वगैरे, असा तो अँग्री मध्ये बोलायला लागल्यावरती मग सर्वे झाल्यावर कळाला की जवळपास 75% वाढ झाली. याचा अर्थ काय की त्या कस्टमरला काय पाहिजे हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तुम्हाला काय आवडतं ते कस्टमरला नाही दाखवलं पाहिजे. म्हणून म्हणलं की ऍडव्हर्टाईज करताना कस्टमरच्या मनातली गोष्ट काढा किंवा ट्रेंडवर जावा, तर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये सस्टेन होणार आहे. म्हणजे मध्यंतरी आम्ही ऍड केली होती, आपल्याकडे हे सुरू होतं काय, T20 वर्ल्ड कप सुरू होता, तेव्हा गहुंजेला मॅच होती, आय थिंक भारत बांगलादेशची मॅच होती. आणि आमचे एक कस्टमर आहेत त्या एरियामध्ये, सो ते अख्खा मसूर विकतात आणि तिथून ते जवळच आहे, डिस्टन्स जवळ आहे. तो आम्ही त्यांची ट्रेंडी ऍड केलेली काय की तसंही मॅचला तुम्ही 3-4 तास बसणार आहात, तर पोटभर अख्खा मसूर खाऊन बसा ना. त्यांचा मला फोन आला की या ऍडमुळे माझ्याकडे ऍक्च्युली क्राऊड पुलअप झाला, का तर तो ट्रेंड कॅच केला गेला, म्हणून त्या लोकांना तो आवडला. सो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते प्रोडक्ट लोकांपर्यंत दाखवता आलं पाहिजे. सगळे करू शकतात, सगळं. काश्मीरी मिठा ब्रँड आहे की नाही, काय विकतायत, बडीशेप विकतायत, पण ब्रँड आहे ना. पण बडीशेप फक्त काश्मीरी मिठा विकता का, नाही ना. बाकीच्या कंपन्या नाव सांगू शकत नाही तुम्ही, मी पण त्यांचं नाव सांगू शकतो ना आपण. सो बडीशेप विकण्यापासून ते IT पार्क विकण्यापर्यंत सर्व गोष्टींना ब्रँडिंग गरजेचं आहे. ब्रँडिंग पेक्षा त्या व्यावसायिकाची मानसिकता खूप शुभ्र असणं गरजेचं आहे की मला माझा व्यवसाय उत्तम पद्धतीने लोकांसमोर घेऊन जायचा आहे. ब्रँडिंग सगळ्यांना गरजेचं आहे, कोणाला नाही. आत्ताची करंट कंडिशन घ्या ना, सर्व राजकीय पक्ष ब्रँडिंगच करतायत ना. तुम्हाला मला सगळे राजकीय पक्ष माहिती आहेत, त्यांचे राजकीय नेते माहिती आहेत, त्यांनी केलेल्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी न केलेल्या गोष्टी माहिती आहेत, ते काय करू शकतात माहिती आहे, ते काय करू शकत नाहीत माहिती आहे. पण प्रत्येक पक्ष त्यांच्या मोठ्या नेत्याला घेऊन ब्रँडिंगच करतोय ना. आता एवढ्या मोठ्या पक्षांना, एवढ्या मोठ्या नेत्यांना एवढ्या वर्षांनी सुद्धा जर ब्रँडिंग करावं लागत असेल तर आपण तर व्यवसाय करतो छोटे छोटे. या लोकांकडून ही गोष्ट शिकली पाहिजे ना आपण. हे क्षेत्र खूप छान क्षेत्र आहे, खूप सोपं क्षेत्र आहे. कारण या क्षेत्रामध्ये काय ना, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय तुमचं डोकं आणि तुमच्या कल्पना, तुमच्या विचारांना चालना देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या लोकांचा बेसिक क्वालिफिकेशन आपण म्हणू ना, तर व्यवस्थित विचार करता आला पाहिजे की हा, मी या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने कसं पाहू शकतो, किंवा करंट कंडिशनचा मी वापर एखाद्या जाहिरातीसाठी कसा करू शकतो, याचं नॉलेज ग्रास्प करणं गरजेचं आहे. या क्षेत्रात सुद्धा बरेच काय म्हणतात त्याला वाट आहेत. म्हणजे तुम्हाला डिझायनर व्हायचं असेल तर ऑफकोर्स की सॉफ्टवेअर जी काही डिझायनिंगची आहेत, कोरल,
फोटोशॉप, इलस्ट्रेशन, ही सॉफ्टवेअर शिकलं पाहिजेत. आता नुसती सॉफ्टवेअर शिकून उपयोग आहे का? तर नाही. तर त्या सॉफ्टवेअरचा योग्य पद्धतीने उपयोग करता आला पाहिजे. तो उपयोग करता येतो, पण तो कधी, की तुमच्या डोक्यात जर कन्सेप्टच क्लिअर नसेल तर मग त्या सॉफ्टवेअरचा तरी उपयोग काय. म्हणजे असं धरूया की तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात म्हणून मी पण तो सेटअप जर सुरू केला तर त्याचा मला फायदा होईल का? नाही होणार, कारण त्याचं डीप नॉलेज मला नाहीये ना. सो एक्झॅक्टली त्यातलं डीप नॉलेज घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे खूप प्लॅटफॉर्म्स आहेत आता, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा या क्षेत्रात मी आलो, ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा आमच्याकडे इंटरनेट जर लावायचं झालं तर तुला काय पाहिजे हे आमच्या बॉसला सांगायला लागायचं. तो तेवढीच इमेज काढून द्यायचा नाही, इंटरनेट वापरायला मिळायचं नाही. आजकाल सगळंच मिळतंय ना आपल्याला. त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. म्हणजे तुम्ही मोठ्या उद्योजकांना ऐकलं पाहिजे. वाचनाची आवड ही अशी, मी सांगितलं काय किंवा आणखीन कोणी सांगितलं काय, म्हणजे पुलं पण सांगायचं ना वाचन करा म्हणून काय आपल्याला सगळे वाचक झाले का? म्हणजे जे पुलंचे नाही ऐकले तर आपण कोण लागून गेलो. तर वाचनाची आवड काय अशी रातोरात होत नाही. पण तुम्हाला वाचनाची आवड नाही आहे तर मग ऐकण्याची आवड तरी ठेवा, की रोज झोपताना मिनिमम शेवटचा अर्धा तास तुम्ही काहीतरी चांगलं ऐकण्याला द्या. रोज दिवसातला एखादा तास तुम्ही स्वतःला ठेवा की मला काहीतरी चांगलं बघायचंय, जमलं तर वाचायचंय, ऐकायचंय. तर खूप फरक पडतो ना. कारण शेवटी ती वोकॅब्लरी आहे ना तुमच्या बुद्धिमत्तेची, तीच जर तुमच्याकडे, आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही जास्त का? आपल्याकडे वोकॅब्लरी नाही म्हणून ना. सो एक्झॅक्टली तसं आहे की कल्पनांची वोकॅब्लरी आपल्याकडे नाहीये, त्यामुळे आपण त्या पद्धतीने जात नाहीये तिकडे. थँक्यू. मी पण तुमचा खूप आभारी आहे. तुमचं खूप मस्त चॅनल असतो, मी बघत असतो बऱ्याच वेळा. सो अशा चॅनलवरती तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय हे मला सुद्धा खूप छान वाटतं आणि अभिमान वाटतो की तुम्ही मराठी आहात आणि मी एका मराठी माणसाला इंटरव्ह्यू देतो. सो थँक्स अ लॉट. थँक्यू.